स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बरसू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील कथा क्रमांक 12 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 12. विष्णुबुवा ब्रह्मचारीचा गर्व परिहार. अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजी यांना वेदांत ऐकण्याचा फार छंद असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथाचा अर्थ समजून घेण्याकरिता राजश्री रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हरळीकर वगैरे मंडळी यांना चांगले वेतन देऊन पदरी ठेवले होते. नित्यशा राजवाड्यात वेदांत चर्चा झाली. असे खूप दिवस चालत असता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती मुंबईकडून ऐकू येऊ लागली की त्यांनी पादरी लोकांबरोबर वाद करून त्यांचे मत खंडित केले आणि वेदांतावर ते उत्तम व्याख्याने देतात वगैरे हकीकत ऐकून राजेसाहेबांना त्यांच्या मुखातून वेदांत श्रवण करावा अशी इच्छा झाली. पुष्कळ प्रयत्नांनी त्यांनी बुवांना अक्कलकोटात आणले. बुवांनी बरीच वेदांत व्याख्याने राजवाड्यात दिली. एके दिवशी त्यांच्या मनात असे आले की श्री स्वामी महाराजांजवळ जाऊन वेदांतावर भाषण करावे. बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते. तेही त्यांच्याबरोबर महाराजांकडे गेले. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतावर पुष्कळ वेळ भाषण केले. शेवटी त्यांनी ब्रह्मतदा करता कशी असा श्रींना प्रश्न केला. बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, परंतु उत्तर म्हणून दिले नाही. तेव्हा बुवांना वाटले स्वामी वेडे आहेत, यांची उगाच कीर्ती झाली आहे. आपण फार मोठे विद्वान आहोत आणि महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा अभिमान धरून पारशांसह बुवा बिराडी गेले. त्याच रात्री स्वप्नात बुवांच्या अंगावर हजारो विंचू पडले व एका विंचवाने त्यांना दंश केला असा भास झाला. बुवा घाबरून भयभीत होऊन त्यांची बोबडी वळली आणि मेलो मेलो अशा बोंबा मारीत बुवा उठले. पारशी जवळच झोपले होते. ते जागे झाले. बुवांना सावध व्हा म्हणून त्यांनी शुद्धीवर आणले. स्वप्नातील मजकूर बुवांनी पारशांना सांगितला. आपण महाराजांना नावे ठेवली त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी बुवांच्या मनात शंका आली. दुसऱ्या दिवशी पारशासह स्वारी महाराजांकडे आली. दर्शन घेऊन पुन्हा वेदांतावर भाषण करून शेवटी ब्रह्मतदा करता कशी व कोणत्या साधनाने होते असा त्यांनी पुन्हा प्रश्न केला. महाराज म्हणाले, हात गाडवा. स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू चावला तर बोंबा मारीत उठलास आणि गोष्टी तर काय वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्मतदा करता काय वाटेवर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो. बुवांना आणखी काही मनोमय खुणा सांगितल्या. बुवा मनात खजील होऊन बिराडी गेले. श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी बुवांची खात्री झाली. श्री स्वामी महाराज मंगळवेढ्याला 12 वर्ष राहिले, पण तेथे फारसे प्रसिद्धीस आले नाही. ते गावात क्वचितच येत. नेहमी ते रानात राहत असत. गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिले तरी खाऊन पुन्हा जंगलात जात. पटवर्धनाचे कुरण मंगळवेढ्याला आहे. तिथे महाराज पुष्कळ वेळा राहत असत. रानात असताना ते उदरनिर्वाह कसा करीत ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असे माने.
पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली. मंगलवेढ्याला महाराज दिगंबर बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्याच वेळेस मंगलवेढ्याला बाळकृष्ण बुवा साधू म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे कळते. एकदा देवीच्या आजाराने एका मुलाचे डोळे गेले. डोळे येण्याविषयी मुलाच्या आईवडिलांनी खूप इलाज केले, गुण येईना. एके दिवशी बाळकृष्ण बुवा त्यांच्या घरी गेले. आईने मुलाला बुवांच्या पायावर घालून प्रार्थना केली की मुलाचे डोळे गेले आहेत. औषधोपचार खूप झाले पण डोळे आले नाही. बाळकृष्ण बुवांना करुणा आली. त्यांनी तेथल्याच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यावर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले. 4थ्या दिवशी डोळे उघडताच मुलाला चांगले दिसू लागले. मंगलवेढे गावाबाहेर एक गोरबाव म्हणून विहीर आहे. तिचे पाणी 4 गाव पीत असत. त्या विहिरीचे पाणी एके वर्षी अगदी आटले. बुवांनी ही अडचण पाहताच आपण त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले. 4थ्या दिवशी विहिरीला भरपूर पाणी आले. मग बुवा बाहेर आले. असे अनेक चमत्कार बुवांनी केले पण त्यांच्यावर कोणी टिप्पण केली नाही. हे बुवा महाराजांना मानी. हे बुवा दर्शनास आले म्हणजे समर्थांनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखे उभे राहावे व बुवांनी पायावर मस्तक ठेवावे असा पाठ असे. बुवा पुढे पंढरपुराला गेले आणि श्री समर्थ अक्कलकोटास आले. येथे बखर क्रमांक 12 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.